अमेरिकेच्या एका महिलेनं गोव्यातील योग शिक्षकावर त्यानं तांत्रिक मसाज करण्याच्या बहाण्यानं लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर तक्रार केली होती। या प्रकरणात फेब्रुवारी 2017 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती। त्यानंतर 12 एप्रिल 2022 रोजी संशयिताच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला। 4 वर्ष न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अमेरिकन महिलेनं केलेल्या आरोपांना सिद्ध करेल असा कोणताच पुरावा उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे 38 वर्षांचे योग शिक्षक प्रतीक अग्रवाल याला निर्दोष मुक्त करण्यात आले। हा निकाल देताना जलदगती न्यायालयानं नेमकी काय निरीक्षणं नोंदवली आहेत आणि काय होती तक्रार, पाहूयात सविस्तर वृत्तांत। गोव्यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका अमेरिकन महिलेला योगा करण्याची इच्छा झाली। त्यासाठी तिनं संकेतस्थळावरून पेडण्याच्या योगा केंद्राशी संपर्क साधला। त्यानुसार तिला 31 डिसेंबर 2016 ते 5 फेब्रुवारी 2017 या कालावधीत योगा कार्यशाळेसाठी प्रवेश देण्यात आला होता। योग कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारी 2017 रोजी पेडणे पोलीस स्थानकात जाऊन योग शिक्षकांना लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्या महिलेनं दिली होती। या तक्रारीत मुख्यत्वे 2 आरोप करण्यात आले होते। यातला पहिला आरोप होता लैंगिक अत्याचाराचा। कार्यशाळा पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 2 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 4 ते 7 या दरम्यान तांत्रिक मसाज देण्याच्या बहाण्यानं योग शिक्षकानं लैंगिक अत्याचार केला असं तिनं तक्रारीत म्हटलं होतं। त्याचबरोबर योग प्रशिक्षणासाठी पैसे ऑनलाईन भरण्यास भाग पाडले, पण प्रत्यक्षात कोणतेही वर्ग घेतले गेले नाहीत, शिवाय आधी सांगितलेल्या कुठल्याच सुविधा पुरवल्या नाहीत, त्यामुळे माझी मोठी आर्थिक फसवणूक झाली असाही दुसरा गंभीर आरोप तिनं केला होता। अमेरिकन महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पेडणे पोलिसांनी योग शिक्षक प्रतीक अग्रवाल यांना लगेच अटक केली होती। त्यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी केली होती। त्यानंतर अमेरिकन महिलेसह केंद्रातील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंद करण्यात आला होता। सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी मेर्शी इथल्या जलदगती न्यायालयात खटला दाखल केला। पोलिसांनी दिलेल्या प्रथमदर्शी पुराव्याच्या आधारे न्यायालयानं 12 एप्रिल 2022 रोजी संशयिताच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला। या खटल्यादरम्यान सरकारी पक्षानं वैद्यकीय तज्ज्ञ, पोलीस कर्मचारी आणि स्वतंत्र पंच साक्षीदार यांच्यासह एकूण 19 साक्षीदारांची तपासणी केली। वैद्यकीय अहवाल देखील सादर केला। आश्चर्याची बाब म्हणजे तक्रार करणारी अमेरिकन महिला एकदाही साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहिली नाही। त्यानंतर न्यायालयानं पुढील निरीक्षण नोंदवलं। अशा घटनेत पीडित महिलेनं न्यायालयासमोर येऊन साक्ष देणं गरजेचं होतं, कारण या घटनेला तीच सर्वोत्तम साक्षीदार होती। तिनं अत्याचार झाला की नाही याची साक्षच दिली नाही, मग पोलिसात दिलेल्या पहिल्या तक्रारीला कायदेशीर अर्थ उरत नाही। वैद्यकीय तपासणीत लैंगिक शोषणाचा कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाहीये। ठसे तज्ज्ञांना कथित गुन्ह्याच्या ठिकाणावरून कसलेच ठसे सापडले नाहीत। एकंदरीत प्रतीक अग्रवालनं अत्याचार केल्याचा कुठलाच ठोस पुरावा नसल्यामुळं त्याला निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आणि तसा आदेश जारी केला। अशा प्रकारे 9 वर्षांनंतर हा योग शिक्षक अमेरिकेच्या महिलेनं केलेल्या आरोपांमधून निर्दोष मुक्त झालाय। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।